नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जान्हवी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेपूचे पराठे. आपण शेपूचे पराठे करणार आहेत. त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे शेपू घेतलेले एक जोडी मी बारीक स्वच्छ करून कापून घेतलेली आहे. हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. मीठ, जिरं, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट. आता ह्याच्यामध्ये आपण मेथीचे पराठे बनवणार आहेत. त्यासाठी पिठामध्ये आपण शेपू टाकून घेऊया. असे तुम्ही पालकचे, मेथीचे आपण बनवतोच पालकचे, असे म्हणजे मुलांना मी देते. मुलं भाज्या खात नाही ना हिरव्या, म्हणून मी पिठामध्ये अशा भाज्या टाकून मुलांना देते. छान होतात. कुठले आपण व्हेजिटेबल आपण पिठामध्ये टाकून देऊन छान पराठे करू शकतो. 2 चमचे आपण लाल तिखट घातलं आहे. 1 चमचा हळद घालूया. अर्धा चमचा जिरं घालूया आणि 1 चमचा गरम मसाला घालूया आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. अजून आपण एक पदार्थ याच्यामध्ये ॲड करूया, मिसळली. त्याच्याने आपले पराठे क्रंची लागतात मस्त. ह्याच्यामध्ये आपण थोडंसं हे व्हाईटवाले तीळ घालून घेऊया. आपण ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया पिठामध्ये पूर्ण. आता हे चांगलं आपण मळून घेऊया. हे मी चांगलं मळून घेते. आता पीठ मळून झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि असं याला तेल लावून ठेवूया थोडा वेळ. आता हे पीठ आपण 5 मिनिटं बाजूला ठेवून घेऊया, मग याचे पराठे करूया. आपण आता हे थोडंसं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल भरून असं गोळा करून घेऊया व्यवस्थित, म्हणजे आपला पराठा व्यवस्थित फुगेल. आणि असं त्याचा गोळा व्यवस्थित पारी करून त्याची व्यवस्थित असा हे करून आपण आता हा पराठा लाटून घेऊया. आता हा दुसरा पराठा लाटून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मी तेल आणि पीठ लावून भरून घेतलेलं आहे. आता आपण हे पण लावून घेऊया व्यवस्थित. हे पराठे छान लागतात चवीला. माझी मुलं आवडीने खातात. तुम्ही पण तुमच्या मुलांना असे करून देऊ शकता. आता आपण असे लाटून घेऊया 3-4 आणि मग भाजून घेऊया. तवा तापलेला आहे. आपण आता भाजून घेऊया. आता असं आपल्याला हा खरपूस पराठा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. थोडंसं याला आपण वरून तेल लावून घेऊया. तूप पण तुम्ही लावू शकता. आता किती छान दिसते आणि मस्त लागतो, होतो पण मस्त एकदम. असं एकदम असं कुरकुरीत आपल्याला म्हणजे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही साईडनं. बघा आपला दोन्ही साईडनं हा पराठा आता व्यवस्थित असा भाजून झालेला आहे मस्त. असा दुसरा पण तुम्हाला भाजून दाखवते. असे मी आता सगळे पराठे भाजून घेते.
बघा आपले पराठे झालेले आहेत शेपूच्या भाजीचे, किती छान झालेले आहेत बघा, मस्त. मुलं पण आवडीने माझ्या मुलं पण आवडीने खातात, तुमच्या मुलं पण आवडीने खातील. असेच तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसे झालेले आहेत ते. मस्त सॉसबरोबर लागतात. आणि मला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.